1970च्या दशकात भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या शांता रंगास्वामी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 16 सामने खेळले आहेत. याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सहकारी यष्टीरक्षक व्यंकटाचार्य कल्पना यांच्या समवेत त्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा ॲमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीनं बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते शांता रंगास्वामी आणि व्यंकटाचार्य कल्पना यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉक्टर रवींद्र मोरे यांनी शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेटविषयक कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना शांता रंगास्वामी यांनी कोल्हापूर नगरीनं केलेला सत्कार हा आपल्या जीवनातील उच्च आनंदाचा क्षण असल्याचं सांगितलं. क्रिकेट क्षेत्रात महिलांना चांगली संधी आणि उज्ज्वल भविष्य आहे असं सांगून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला क्रिकेट संघांना प्रोत्साहन आणि पाठबळ मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दीपक शिराळे, संदीप जाधव, हिदायत मणेर, प्रकाश द्राक्षे, अक्षय ठोंबरे, श्रीपती पाटील, नाना उल्पे, मदन चोडणकर, प्रदीप खोचगे, चंदाराणी कांबळे, आकाराम पाटील आदींसह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.